सकाळीच माझी आई चहा घेऊन आली. म्हणली, "मर भाड्या चहा पी." दिवसभर नुसता चहाच पित असतो. आता काय करणार, बेरोजगार आहे म्हणून. तेवढ्यात आला छोट्या. छोट्याला बसलो खेळवत. बघा तो कसा कपाटात बसलेला आहे. जसं काय देवळामध्ये देव बसला आहे. आहा, कसा बघायला. दिवसभर खेळून खेळून थकून भागून मग ह्यो झोपी गेला. याला हवा घालत बसलो. लाईट गेली. लाईट गेली ज्या मायला. मध्ये आली याची बहीण. आजी आजी बोंबलत. आजी कुठं म्हणलं, जा म्हणलं आतमध्ये ये. जा तिला भेट बोललो. ह्यो आमचा धनाजी. बिचारे आमच्या धनाजीला नगरपालिकावाले उचलून घेऊन गेले होते. आमची नुसती इकडं तारांबळ उडाली. या मायला म्हणलं, याला नेलं कुठं असेल, कुठं हुडकायचं म्हणून गाडी काढली. बघितलं जिकडं तिकडं अख्ख्या गावामध्ये की याला नेलं आहे कुठं, नेलं आहे कुठं. इकडं हुडक तिकडं हुडक, इकडं हुसक तिकडं हुसक. आता काय करणार. नंतर त्या साहेबाचा नंबर मिळाला मला. मग कळालं की त्याला इकडं ठेवलं आहे. गेल्यावर कळालं की ते कुत्रं मेलं. नंतर कळलं चमायला हे तर आमचं कुत्रं नाही आहे. मग त्याला म्हणलं, हे कुत्रं नाही ते आमचं. मग ते आम्हाला दुसऱ्या कुत्र्याकडे घेऊन गेले, दाखवलं. मग तिथं कळालं आमचा धनाजी तर जिवंत आहे, त्याचं ऑपरेशन केलेलं आहे. हे बघा आमचा धनाजी. त्याला आता इंजेक्शन वगैरे दिलेलं आहे.